Introduction to lighting system. Lighting technology plays a very important role in motor vehicles with regard to the safety of vehicle occupants and that of other road users. The lighting system of motor vehicle consists of lighting and signaling devices mounted or integrated to the front, rear sides and in some cases to the top of the motor vehicle. These lights the roadway for the driver and increase the visibility of the vehicle, allowing the other drivers and pedestrians to see a vehicle's presence, position, size, direction of travel and the driver's intentions regarding direction and speed of travel. Emergency vehicles usually carry distinctive lighting equipment to warn drivers and indicate priority of movement in traffic. लाइटिंग सिस्टीम आणि लाईट सिग्नलिंग यंत्रणा अशा प्रकारे इन्स्टॉल करायला पाहिजे की सामान्य परिस्थितीत त्या यंत्रणेत व्हायब्रेट नको व्हायला आणि इल्युमिनेटिंग लाईट अशा प्रकारे फिट करायला पाहिजे की अलाइनमेंट सहज करता यायला पाहिजे. सगळ्या लाइटिंग डिव्हाइसेसचे रेफरन्स प्लेन्स व्हेकलच्या हॉरिझॉन्टल बेअरिंग प्लेनला समांतर पाहिजे. अशा प्रकारे लाइटिंग सिस्टीमची रिक्वायरमेंट असते. व्हेकलच्या सेफ्टीसाठी लाइटिंग टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. व्हेकलच्या डिझाईनमध्ये लाइटिंग सिस्टीममध्ये लाईट डिव्हाइस, सिग्नलिंग डिव्हाइस फ्रंट, रियर आणि साईडला व्हेकलचे लावलेले असतात. The height alignment of lamps shall be checked in the absence of specific instructions with the vehicle unloaded and loaded located on a flat horizontal surface. Lamp constituting a pair shall be installed on a vehicle symmetrically in relation to longitudinal median plane. The lighting fixture, housing and socket shall not be used as ground return for any other electric circuit. आता वायरिंग आणि लाइटिंग सिस्टीममध्ये कोणते कोणते कंपाऊंड असतात. हेडलाइट, टेल लाइट, फॉर लाइट्स, ब्लिंकर लाइट्स, टर्निंग वॉर्निंग लाइट्स, पॅनल लाइट्स, इंटेरियर इल्युमिनेशन लाइट्स, वाइंड स्क्रीन वाइपर, हॉर्न, ब्रेक indicator light, fuses and switches. In order to provide lighting facility both inside the cabin and road surface, light system developed. व्हेकलच्या केबिनमध्ये आणि रोड सरफेसवर लाइटिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी लाइटिंग सिस्टम डेव्हलप केली असते. समटाइम्स द कार हॅज टू बी ड्रिवन ॲट नाईट. इफ द पाथवे इज डार्क, द कार कॅनॉट बी गायडेड प्रॉपरली बाय द ड्रायव्हर. नाईटला ड्रायव्हिंग करताना कारला रस्ता समजण्यासाठी लाईटची गरज असते. देअरफॉर देअर शुड बी सम अरेंजमेंट टू हॅव गुड लाइटिंग ऑन रोड व्हाईल द कार इज मूव्हिंग. Inside the passenger cabin there should be some light during the night period. Here also lighting arrangement is required. As per law, car should have headlight, side light, rear light and lamp to illuminate the rear number plate. नियमानुसार कारला हेडलाइट, साइड लाइट आणि रियर लाईट पाहिजे आणि कारची नंबर प्लेट इल्युमिनेट करण्यासाठी पण लाईट पाहिजे. जर आपण वायरिंग डायग्राम पाहिली लाइटिंग सिस्टीमची तर बॅटरीकडून येणारा जो करंट आहे तो ॲमीटर थ्रू दिला जातो लाईट स्विचला आणि लाईट स्विचकडून तो करंट जो आहे तो टेल लाईट आणि पार्किंग लाईटला प्रोव्हाइड केला जातो आणि अनदर साईडला तो इन्स्ट्रुमेंट लाईट्सला सप्लाय केला जातो. त्यानंतर परत लाईट स्विच थ्रू करंट जो आहे तो हेडलाईट्सला सप्लाय केला जातो. अशा प्रकारे बॅटरीचा करंट वेगवेगळ्या टाईपच्या लाईट्सला प्रोव्हाइड करून लाइटिंग सिस्टीम वर्क करते. परत तोच करंट न्यूमॅटिक डोअर स्विचला पण ऑपरेट करण्यासाठी पण वापरला जातो. तर ही आहे वायरिंग डायग्राम
ऑटोमोबाईलची. Automotive lamps. Automotive lamps are gas-filled incandescent lamps. All the lamps used in the lighting system of the vehicle operate on the battery voltage. The head lamp are of 40 to 50 watts in a medium price car. Watt equals to volts multiplied by amperes. A 48 watt bulb draws 8 amperes on a 6 volt battery. 6 volt by 8 amperes equal to 48 watt. It will draw 4 amperes on a 12 volt battery. They are marked with candle power CP, which is an unit to measure the brightness of the source of light. ऑटोमोटिव्ह लॅम्प जे असतात ते गॅस फिल्ड इनकॅन्डन्संट लॅम्पचे बनलेले असतात आणि हे जे लॅम्प आहे बॅटरी व्होल्टेजवर ऑपरेट होतात. हेड लॅम्प जे असतात ते 40 to 50 वॅटचे असतात मीडियम प्राईस कारमध्ये आणि वॅट इक्वल टू असतं व्होल्ट मल्टिप्लाइड बाय ॲम्पियर. कॅन्डल पॉवरने ब्राईटनेस जो आहे तो मेजर केला जातो लाईट सोर्सचा. जर आपण वेगवेगळे टाईपचे लॅम्प बघितले तर फ्रंटला जे असतात ज्यांना आपण हेडलॅम्प म्हणतो त्या खाली असतात फॉग लॅम्प्स. त्यानंतर ड्राईव्ह रेकॉर्डर जो असतो तो इथे असतो केबिनमध्ये. साईड टर्न लॅम्प जो आहे तो इकडे. त्यानंतर रिअर साईडला रिअर कॉम्बिनेशन लॅम्प्स असतात आणि रिअर फॉग लॅम्प्स असतात आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प जो आहे तो टॉपला असतो. ठीक आहे, तर इतक्या प्रकारचे लाईट बेसिकली असतात. कॅन्डल पॉवर जर आपण बघितली डिफरंट लाईट्सची तर पार्किंग लाईटची कॅन्डल पॉवर 3 CP पाहिजे. लायसन्स प्लेट लाईट 3 CP, स्टॉप लाईट 3 CP, टेल लाईट 3 CP, इन्स्ट्रुमेंट लाईटची कमी असते 1.5 CP, डोम लाईटची 6 CP, हेडलाईटची 50,000 to 75,000 CP. जो हेडलाईट आहे द रिक्वायरमेंट ऑफ हेडलाईट डिफर्स फ्रॉम दोज ऑफ डोमेस्टिक लाइटनिंग इंस्टॉलेशन. Headlights are required to illuminate the road sufficiently to permit safe night driving. हेडलाईटची जी गरज आहे ती नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी रोड सरफेस इल्युमिनेट करण्यासाठी आहे. त्यामुळे 2 प्रकारचे लाईट बीम जे आहे ते हेड लॅम्प प्रोव्हाइड करतो. फर्स्ट, मेन बीम टू गिव्ह मॅक्झिमम लाईट वेल ahead of the car. Second, dipped beam which is shorter and lower so that it will not dazzle oncoming driver and can be used in fog. पहिला जो आहे मेन लाईट तो मॅक्झिमम लाईट आहे कारच्या फ्रंटला कारला गाईड करण्यासाठी. सेकंड जो आहे तो डीप लाईट आहे किंवा डिम लाईट आहे जो काय करतो की समोरून येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला कन्फ्यूज होऊ नये म्हणून कारची डायरेक्शन आणि पोझिशन दाखवतो. Headlight consists of pre-focus bulb or filament which gives light when current is passed through it. हेडलॅम्पमध्ये जे आहे प्रीफोकस बल्ब असतो. त्यानंतर पॅराबोलिक रिफ्लेक्टर टू रिफ्लेक्ट लाईट इन द फ्रंट. A lens to reflect the light beam in the required pattern. Prism to get suitable road illumination. तर आता आपण इथं जर बघितलं हा जो आहे रिफ्लेक्टर आहे पॅराबोलिक लाईट बल्बमध्ये वापरलेला हा रिफ्लेक्टर आहे. त्यानंतर लेन्स जी आहे ती इकडे लावलेली आहे. ठीक आहे, आता इकडून येणारा जो लाईट आहे याला रिफ्लेक्ट करण्याचं काम लेन्स करते. फ्री फोकस बल्ब और एलिमेंट. हा जो काही बल्ब आहे फ्री फोकस बल्ब और एलिमेंट.
Filament is placed at a particular point called as focal point of the reflector. If the filament is not located at focal point, then the reflected rays will not parallel to the axis of the reflector and will deviate from it. फिलामेंट जो आहे तो एक पर्टिक्युलर पॉईंटला लावलेला असतो, त्याला फोकल पॉईंट म्हणतात. सेकंड, पॅराबोलिक रिफ्लेक्टर जो आहे इट इज मेड ऑफ either glass or metal having aluminized coating on its concave surface. Due to its curved and highly polished surface, it reflects all the rays being radiated from the bulb into a strong beam parallel to its axis. हा जो आहे रिफ्लेक्टर हा एकतर ग्लासचा असतो किंवा मेटलचा असतो, ॲल्युमिनाइज कोटिंग असलेला, आणि त्याचा सरफेस कर्व असल्यामुळे काय होतं की हा जो आहे हा राईटला रिफ्लेक्ट करतो, रिफ्लेक्टर जो आहे तो. त्यानंतर लेन्स, द पॉवरफुल बीम ऑफ रिफ्लेक्टेड लाईट प्रोड्यूस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ द फिलामेंट अँड रिफ्लेक्टर इज नॉट सफिशियंट फॉर प्रॉपर इल्युमिनेशन ऑफ रोड. ऑल्सो इट इज एसेन्शियल दॅट द ड्रायव्हर फील्स an identical intensity of reflected light at all points on the road. Therefore, a lens is used to achieve both the effects. तर लाईटची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी रिफ्लेक्टरच्या समोर जे आहे ते लेन्स लावलेला असतो. Prism is a triangular glass piece used to bend the light rays to any required angle which is suitable for road illumination. प्रिझम जो आहे तो ट्रायंग्युलर ग्लास पीस आहे आणि लाईट रेजला बेंड करण्यासाठी रिक्वायर्ड अँग्युलर डायरेक्शनमध्ये प्रिझम वापरला जातो. टाइप्स ऑफ हेडलाईट जे आहेत, सील्ड हेडलॅम्प, इट इन्क्रीजेस स्पीड ऑफ ऑटोमोबाईल डिमांड्स पॉवरफुल लॅम्प्स टू इल्युमिनेट द रोड अहेड. देर आर 2 बीम हेडलॅम्प. सील्ड हेडलॅम्प जे आहे ते इट कन्सिस्ट ऑफ लेन्स रिफ्लेक्टर ट्विन फिलामेंट इन सिंगल सील्ड युनिट. Both the lamps are alike and produce straight ahead upper beam or country driving beam and deflected lower or traffic beam. The light from both the beam is deflected to the right side of the road and slightly downward to minimize glare. जसं ऑटोमोबाईलचं स्पीड वाढतं तसं पॉवरफुल लॅम्पची गरज पडते रोड इल्युमिनेट करण्यासाठी. त्यामुळे 2 हेडलॅम्प असतात आणि हेडलॅम्प जे आहे त्याच्यामध्ये लेन्स, रिफ्लेक्टर आणि ट्विन फिलामेंट असतं. दोन्ही लॅम्प सारखे असतात आणि स्ट्रेट अहेड लाईट प्रोड्यूस करतात ते. The light from both the lamp is reflected to the right side of the road and slightly downwards to minimize glare. The maximum intensity of the upper beam is 75,000 candle power and is used only when there is no approaching traffic from front. The upper filament is located slightly eccentric with the focus of the parabolic reflected so that beam is directed downwards to the right. The lenses are designed to direct and distribute the light rays as desired. तर सील्ड हेडलॅम्पमध्ये काय आहे की डीम लाईट आणि मेन लाईट असे 2 टाईप आहेत. मेन लाईट जो आहे तो 75,000 कॅन्डल पॉवरचा असतो, जो की समोर कोणी नसताना वापरला जातो रस्त्यावर. आणि डीम लाईट जो आहे तो समोरच्या ड्रायव्हरला गाईड करण्यासाठी वापरला जातो. ऑर्डिनरी हेडलॅम्प जो आहे त्याच्यामध्ये लेन्स, रिफ्लेक्टर अँड प्लग in bulbs are fitted as separate unit. Tail light जे आहेत, tail light and stop light can be entirely separate but usually they are incorporated into single bulb containing 2 filament. बॅक साईडला लावलेले असतात टेल लाईट कारच्या, त्यांना स्टॉप लाईट पण म्हणतात. सिंगल बल्ब आणि 2 फिलामेंटच्या टाईपचे असतात. 1 फिलामेंट हॅज लो वॅटेज 6 वॅट फॉर रियर लॅम्प अँड हायर वॅटेज 21 वॅट फॉर द स्टॉप लाईट. Rear lamps are enclosed by red lenses so that even when they are switched off, they give red reflection from the approaching car headlight. रियर लॅम्पवर रेड लेन्स लावले असतात, त्यामुळे जरी ते बंद असले तरी रेड लाईटचं रिफ्लेक्शन भेटतं
दुसऱ्या कारच्या हेडलाईटकडून अशा प्रकारे टेल लाईट असतात. टर्न इंडिकेटर युजली हॅव ऑरेंज लेन्सेस ॲट फ्रंट अँड रियर अँड शूड फ्लॅश बिटवीन 60 to 120 टाइम्स अ मिनिट. टर्न इंडिकेटर लाईट जो आहे ऑरेंज लेन्स त्याच्यावर लावले असते फ्रंटला आणि रिअरला, आणि तो एका मिनटात 60 to 120 टाइम्स वेळा फ्लॅश झाला पाहिजे अशा प्रकारे असतो. इन मोस्ट कार्स द साईड, रिअर अँड नंबर प्लेट लाईट्स आर ऑल कंट्रोल्ड बाय अ सिंगल स्विच. ठीक आहे, बऱ्याच कारमध्ये साईड, रिअर आणि नंबर प्लेट लाईट हे एकाच स्विचने ऑपरेट केले जातात, त्यामुळे ते एकाच वेळी ऑपरेट होतात. दिस इज वायर्ड इंडिपेंडेंटली ऑफ द इग्निशन स्विच सो दॅट these lights can be switched on when the car is on road at night. जेव्हा कार नाईटला रोडवर असेल तेव्हा ते ऑपरेट होण्यासाठी स्विचच्या इंडिपेंडेंटली ऑपरेट केले जातात. इंडिकेटर लाईट फॉर सेफ्टी अँड कंट्रोल ऑफ ऑटोमोबाईल, many indication lights are provided on panel in front of driver. Main beam warning light. This light glow when the main beams of the headlights are on. This reminds the driver to dim the lights for the oncoming vehicles. सेफ्टी आणि कंट्रोलसाठी इंडिकेटर लाईट असतात इंडिकेटर पॅनलमध्ये, ड्रायव्हरच्या फ्रंट पॅनलमध्ये. आणि मेन बीम वॉर्निंग लाईट जो आहे तो हा लाईट ग्लो होतो जेव्हा फ्रंटचे हेडलाईट चालू असतात त्यावेळी. आणि त्याच्याने ड्रायव्हर समोरून व्हेकल येत असताना लाईट डिम पण करू शकतो. इग्निशन वॉर्निंग लाईट. इट लाईट्स अप व्हेन द इग्निशन इज स्विच्ड ऑन अँड इट गोज ऑफ व्हेन द इंजिन स्पीड इन्क्रीजेस. दिस लाईट सर्व्स ॲज अ वॉर्निंग अगेन्स्ट लिव्हिंग द इग्निशन ऑन व्हेन द इंजिन इज नॉट रनिंग. जेव्हा इग्निशन चालू केलं तर तेव्हा इग्निशन स्विच ऑन केल्यानंतर इग्निशन वॉर्निंग लाईट चालू होतो आणि इंजिन स्पीड वाढल्यावर हा लाईट बंद होतो. इंजिन चालू नसताना जर इग्निशन स्विच चालू राहिला तर त्याचं इंडिकेशन हा लाईट देतो. फ्लॅशिंग इंडिकेटर वॉर्निंग लाईट. दिस लाईट फ्लॅशेस वेन द डायरेक्शन इंडिकेटर ऑर सिग्नल इज ऑपरेटेड. वन लाईट इज फिटेड ॲट फ्रंट ॲज वेल ॲज ऑन द रियर साईड ऑफ द व्हेकल. इंडिकेटर वॉर्निंग लाईट जो आहे तो फ्लॅश लाईट आहे, हा फ्रंट आणि रियर साईडला व्हेकलला लावलेला असतो. ऑइल प्रेशर वॉर्निंग लाईट. इट लाईट्स अप when the oil pressure in the lubricating system falls below the desired level. ऑइल प्रेशर वॉर्निंग लाईट जो आहे तो ऑइलची प्रेशरची लेवल दाखवतो. चार्ज इंडिकेटर लाईट. It is provided in many cars as an alternative to ammeter. When the generator is not charging the battery, the light comes on, thus the warning to the driver. हा चार्ज इंडिकेटर लाईट आहे, बॅटरी चार्ज आहे की नाही ते दाखवतो. वायरिंग सिस्टीम. The wiring system in automobile provides the connection between the different units consuming electricity and the battery and generator. All different electrical circuits of modern motor vehicle as well as many additional accessories required for specific purpose are also connected into the wiring system as branch circuit. वायरिंग सिस्टीम जे आहे डिफरंट युनिट जे आहे ते इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणाऱ्यांना बॅटरीशी कनेक्ट करण्याचं काम करते. ऑल टर्मिनल्स ऑफ द वायर्स शूड मेक गुड कॉन्टॅक्ट ॲज वेल ॲज शूड बी प्रोव्हाइडेड गुड अर्थिंग टू सेफगार्ड देम अगेन्स्ट हेवी करंट लोड्स. वायरचे सगळे टर्मिनल जे आहे ते चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजेत आणि अर्थिंग केलेले पाहिजे प्रॉपरली. Insulation wherever required should be properly wrapped with good insulation tape. In modern automobiles, large number of cables are braided into single harness assembly. In order to identify the different cables emerging from the braid, the outer side of the cable should be colored by one or more color
ठीक आहे. वेगवेगळ्या ज्या केबल आहेत त्यांचं कलर कोडिंग केलं पाहिजे की कोणती केबल कशासाठी आहे त्याच्यासाठी. इट कन्सिस्ट ऑफ ॲलोकेटिंग अ बेसिक कलर टू अ पर्टिक्युलर ग्रुप ऑफ वायर्स. द डिस्टिंक्शन बिटवीन वायर्स इन अ ग्रुप इज डन बाय द यूज ऑफ कलर ट्रेसर इन द इन्सुलेटिंग कवर ऑफ द इच वायर. प्रत्येक ग्रुपचं जे काही डिस्टिंक्शन आहे ठीक आहे तो कलर कोडने डिफरन्शिएट केला पाहिजे. द इलेक्ट्रिकल सर्किट्स आर फर्निश्ड बाय connecting the main and sub cables together by means of plug-in or snap connector or at junction boxes or junction terminal conveniently mounted on an electrical unit. कलर कोड्स यूज्ड इन वायरिंग सिस्टीम. ब्राऊन कलर जो आहे तो बॅटरी आणि जनरेटर सर्किटसाठी वापरला जातो. येलो ओव्हरड्राईव्ह सर्किटसाठी. व्हाईट इग्निशन सर्किट अँड ऑल अदर रिक्वायरमेंट्स वेन इग्निशन सर्किट इज स्विच्ड ऑन विदाउट फ्यूज प्रोटेक्शन. ग्रीन अँड लाईट ग्रीन auxiliary circuits fed through ignition switch as well as protected by ignition auxiliary fuse. Purple circuits protected by fuse and normally not controlled by the ignition switch. Blue headlamp सर्किटसाठी ब्ल्यू कलर वापरला जातो. रेड साइड अँड टेल लॅम्प सर्किट इन्क्लुडिंग फॉग लॅम्प पॅनल लाईट्स. साइड अँड टेल लॅम्पसाठी रेड कलर वापरला जातो वायरिंग सिस्टीममध्ये. ब्लॅक अर्थ अँड ग्राउंड सर्किटसाठी वापरला जातो ब्लॅक कलर. The wiring system of the vehicle is the most difficult section of electrical equipment to analyze and trace from fault finding point of view. The availability of comprehensive wiring layout indicating the cable junctions, feed pickups and switch arrangements and color coding plan helps the wireman to trace the cables. Harnessing of wiring system म्हणजे काय की वायरिंग सिस्टीम जी आहे ती डिफिकल्ट सेक्शन आहे इलेक्ट्रिक इक्विपमेंटमधला फॉल्ट फाइंडिंग करण्यासाठी. वायरिंग लेआउटची जी अवेलेबिलिटी त्यावरून आपल्याला कळतं की केबल जंक्शन, फीड पिकअप्स आणि स्विच अरेंजमेंट कलर कोडिंग प्लॅन हेल्प करतात वायरमॅनला केबल ट्रेस करण्यासाठी. द इलेक्ट्रिकल सर्किट ऑफ व्हेकल हॅज नंबर ऑफ युनिट्स अँड ईच युनिट कन्सिस्ट ऑफ कंट्रोल स्विच अँड 3 इलेक्ट्रिकल कंडक्टर्स नेमली फीड वायर अँड रिटर्न वायर. इलेक्ट्रिक सर्किट जे आहे व्हेकलचे त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट असतात आणि प्रत्येक युनिटमध्ये कंट्रोल स्विच असतो. द मेजॉरिटी ऑफ मोटर व्हेकल्स कन्फर्म्स टू द स्टँडर्ड कलर कोडिंग अँड प्रोव्हाइड्स इन इट्स वायरिंग डायग्राम विच हेल्प्स द हार्नेसिंग ऑफ वायर्स. ठीक आहे. मेजर मोटर व्हेकलमध्ये काय की स्टँडर्ड कलर कोडिंग वापरलेलं असतं वायरिंग डायग्राममध्ये आणि हार्नेसिंग करण्यासाठी वायरचे ते कामी येतं.